कसं लिहावं म्हणजे बोलताना ते विचार आपण काढतो. सूरह रहमान मदनीकालीन वचने 78. अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व कृपावंत आहे. अत्यंत मेहरबान अल्लाने कुराणाचे शिक्षण दिले आहे. त्यांनीच मानवाला निर्माण केले. सूर्य आणि चंद्र एका हिशोबाने बांधलेले आहे आणि तारे व वृक्ष सर्व नतमस्तक आहे. आकाशाला त्याने उंच केले आणि संतुलन प्रस्थापित केले. याची निकड अशी आहे की तुम्ही संतुलन बिघडवू नका. न्यायपूर्ण रीतीने ठीक ठीक वजन करा आणि तराजूने तोलताना वजन कमी करू नका. पृथ्वीला त्याने संपूर्ण प्राणी मात्रासाठी बनविले. त्यात हर त्याची विपुल 14 फळे आहेत. खजुरूचे वृक्ष आहेत ज्यांनी फळे वैष्णात उडालेली आहेत. वेगवेगळी धान्य आहेत ज्यात भुसाही असतो आणि दाणे सुद्धा. तर हे जीव व मानव तुम्ही आपल्या पालनकर्त्यांची कोणकोणत्या देणग्यांचा इन्कार कराल. सदकल्लाह. त्यांच्यापेक्षा उत्कृष्ट भाषा बोलणारी ही वसीमा होती म्हणून कदाचित ती डेप्युटी कलेक्टर झाली असावी असा माझा विश्वास. आम्ही काय करतो की भाषा सगळे यायला पाहिजे. आम्हाला हिंदी यायला हवी, उर्दू यायला हवी, इंग्रजी भाषेवर आमचं प्रभुत्व असलं. ते आपल्याला म्हणजे आपलं जे डोकं मंद आहे त्याला उजागर करण्यासाठी त्यांनी आमच्या लोकांसाठी आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जे आमचे बांधव आहेत हे आमच्यासाठी एज्युकेशनसाठी पुढे येतात, शिक्षणासाठी पुढे. आम्ही याच्यासाठी तयार राहायला पाहिजे. आमचे साहेबांनी सांगितलं आणखी लोक आहे आमच्याकडे सांगतात की तुम्ही पण. काल परवा ते डॉक्टर महेंद्र कामराने सांगितलं की मी प्रत्येक वर्षी 5,000ची